सो गाइस फाइनली एंटर कर चुके हैं अपने चंद्रपुर सिटी में। ये देखो चंद्रपुर सिटी। गढ़चिरौली से आने से पहले सिटी के थोड़ा बाहर ही मतलब कि वो एरिया चालू हो जाता चंद्रपुर का, जो कुछ क्या बोलते हैं उसे, संस्था वगैरह वो कुछ। तो ठीक है, तो अभी पहुंच चुके हैं। अभी बाइक मेरे भाई को दे दी, क्योंकि आपके भाई के पास सबसे जरूरत चीज जो मोटो ब्लॉगर को होती है, लाइसेंस। लाइसेंस नहीं है भाई अपने पास, ठीक है। तो इसकी वजह से थोड़ा डर लगता है भाई, मैं तो डरता हूँ। तो थोड़ा डर के रहना पड़ता, ठीक है। तो ऐसा कुछ सीन है, तो ये कुछ नहीं, पीछे बैठ के आपको अच्छे से एंटरटेन करूंगा मैं। यहाँ पे कुछ तो है, पिछली बार आए थे तो यहाँ पे ट्रैफिक वाले खड़े थे, ठीक है। गाड़ी और के चौक बहुत सारे हैं, पीछे मत अनगिनत चौक है चंद्रपुर, ठीक है। और आते समय भाई हमें कुछ लड़कियों ने हाय बोला, पर हमारी नजर नहीं थी, ठीक है। अगर वो लड़कियां देख रहे होंगे तो सॉरी गर्ल्स। तो थैंक यू गाइस, थैंक यू। ये देखो, ये और एक चौक भाई, यहाँ पे इतने चौक है कि पूरा आगे से कंफ्यूज हो जाएगा भाई। ये देखो जेटी आ रही है, ये एक चौक है। फाइनली वी आर हियर नाउ। 1 hour later. तर गाईस फायनली सर्विस झालेली आहे आणि बघू शकता काय कशी काय कंडिशन आहे। तर आपण चेन लूप केलं होतं आपल्या गाडीची आणि आता सर्व्हिस सेंटरवाल्यांनी वॉश करून दिलं, त्याच्यामुळे चेन लूप जो आहे तो पूर्ण खतम झालेला असेल। तर गेल्यावर आपल्याला चेन लूप करावं लागेल। तर आता प्रॉब्लेम्स आपले रेड्यूस झाले या पुरे खतम झाले, ते आता चालवल्यावर माहीत होईल। भाऊ चालवून बघितलेला आहे, आता आपल्याला बघायचं आहे कसं काय सीन आहे। तर चला आता मोटर लॉगिंग सेटअपमध्ये भेटू। सो गाइस अभी राम सेतु की तरफ से जा रहे हैं हम, और वैसे भी हमें कुछ पता नहीं चंद्रपुर का, तो पूछते हुए जा रहे हैं, ठीक है। तो चंद्रपुर के पब्लिक देख रहे हो तो समझ ही जाएगी, कुछ वैसा सीन नहीं है, नहीं समझेगी करके। ये देखो, ये चंद्रपुर की आन बान शान। तो फाइनली गाइस वी आर ऑन श्री राम सेतु। ये देखो, जय श्री राम गाइस। तो भाई श्री राम जी का भक्त है वो कमेंट करो गाइस। नहीं किया तो पाप लगेगा भाई, पाप। ये चेक करो क्या ही व्यू आ रहा है भाई, सनसेट के टाइम तो इतना सही व्यू आता होगा ना, क्या ही बोले। ये देखो सनसेट के टाइम कितना सही व्यू आता होगा गाइस, यहाँ से दिख रहा है ना आपको। ये मंदिर देखो भाई, हाँ नज़ारे देखो भाई, नज़ारे क्या ही बोलते अभी। चंद्रपुर को एक्सप्लोर करने में मजा आएगा, इस पर एक्सप्लोर कब करेंगे वो पता नहीं। आपका सफर होगा तो करेंगे भाई, क्योंकि अभी बजट नहीं बनता चंद्रपुर में रहने का या फिर घूमने का, ठीक है। तो आप सपोर्ट दिखाओगे तो अच्छे अच्छे कंटेंट भी आएंगे। तर मित्रमंडळींनो, तर आता चाललो, आपला काम झालेलं आहे इथं, आणि चंद्रपूरचे लोक ओळखतील भाई कोणत्या रस्त्याकडे आहोत आपण ना, कोणत्या कॉलेजमध्ये आलो, ठीक आहे। थोडा काम होता आपल्याला, तेवढं भी एकदम खोलून सांगणार नाही आपण तुम्हाला, ठीक आहे। सस्पेन्स तुम्हाला हळूहळू माहीत होईल तर आपण इथं काहून आलो होतो वापस येऊन, कारण तुम्हाला चंद्रपूरचा कंटेंट आता भरपूर भेटणार आहे, ठीक आहे। तर अशी काही गोष्ट आहे। तर गाईज राम सेतू मंदिर हा सोन्याचा बनलेला आहे, हे मला माहीत नव्हतं, हे माझ्या भावानंच सांगितलं, ठीक आहे। तर असं काही एकदम एवढं काही युनिक बाई, आजकाल कोणी चोराचा प्रयत्न केलेत का गाईज, मला सांगा बरं। चंद्रपूरची पब्लिक कोणी पाहत असेल तर असं काही पोलीस रिपोर्ट वगैरे काही असं केस झाली आहे का, ज्याच्यामुळे म्हणजे त्या मंदिराला कोणी हानी पोहोचवली किंवा काय। श्री राम सेतूचा रोड आहे हा, आणि मला तर खरं तर भाई एकदम नवलाची गोष्ट वाटली नाही का, की इथं चंद्रपूरमध्ये जो राम मंदिर आहे तो सोन्याचा आहे। एकदम म्हणजे युनिक झालं भाई माझ्यासाठी, ठीक आहे।
एकदम नवलाची गोष्ट झाली, कारण मला नव्हतं माहीत असं काही आहे म्हणून आपल्या चंद्रपूरमध्ये. ठीक आहे, आणि हा रस्ता एकदम खंडर झालेला आहे भाई, कोणाकडे जाते तो सांगा. ठीक आहे, असं काही सीन आहे. चंद्रपूर तसे तर बहुत मोठी सिटी आहे गाईस. इथं म्हणजे गडचिरोलीमधून, म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातून आलो मी. ठीक आहे, गडचिरोली जिल्ह्यामधून आलो आणि इथं म्हणजे प्रत्येक गोष्टी एकदम टॉप लेवलचे मला दिसत आहेत. गडचिरोलीमध्ये तर यांचं नामोनिशाण बी नाही आहे. गडचिरोलीमध्ये बाई साधे मॉल बी नाही आहेत, फक्त गडचिरोलीमध्ये ट्रेंड्स मॉल आहे. ठीक आहे, त्याच्यावरती कोणताच मॉल नाही आहे भाई, ट्रेंड्स आणि स्मार्ट आहे फक्त. इथं आपल्या चंद्रपूरमध्ये KFC पासून सब, डॉमिनोज म्हणतात, के म्हणतात सब भाई सब. ठीक आहे, ऐसा कुछ सीन है. चंद्रपुर मामूली नहीं है मेरा भाई. ये देखो गाइस, श्री राम सेतु का व्यू. क्या ही बोले. अभी अभी कितने 5:15 बज गए. ठीक आहे, आता 5:15 वाजलेले आहेत काय, 5:15. तर असा काही व्ह्यू येऊन राहिला. जवळपास 6 वाजता एवढा खतरनाक व्ह्यू येईल नाही तो काही. जर कधी फ्युचरमध्ये थांबणं झालं आपल्या चंद्रपूरमध्ये तर बनवू बाई आपण ब्लॉग. गाईज आणि सर्व्हिसिंगचा रिव्ह्यू तो आपल्याला उद्या भेटून जाईल भाई. 4th सर्व्हिस झाली आपल्या ड्युटी. ठीक आहे, आपण चंद्रपूरमध्ये येऊन गेलो. तर काय कसं आहे, गाडी तर आता म्हणजे छानच वाटतंय चालवायला वगैरे, काही म्हणजे एकदम एवढा काही वाटत नाही. टोटल बॉडी आपली क्लीन झाली आहे, त्याच्यामुळे एकदम नवीन जशी गाडी चालते ना, फील देते तसं देत आहे गाडी. ठीक आहे, पण काही गोष्टी आहेत जे आपल्या 4th सर्व्हिसमध्ये बी कव्हर झालेले नाहीत. आपल्याला हे 3ऱ्या सर्व्हिसिंग पासून दिक्कत येत आहे, आणि 4थ्या सर्व्हिसिंग मध्ये बी ही दिक्कत काही सॉल्व्ह झालेली नाही आपल्या चंद्रपूरच्या शोरूम मध्ये, KTM. ठीक आहे, तुम्हाला मगाशी मी म्हणलो गाय, ठीक आहे, इथं चंद्रपूरमध्ये खूप सारे भाई चौक आहेत. ठीक आहे, म्हणजे अतोनाथ चौक भाई, अतोनाथ. इकडे पाहिला तिकडे चौक, जिकडे जाल तुम्ही तिकडे 4 रस्ते दिसतील इकडे तिकडे. ठीक आहे, तिथे ट्रॅफिक जाम हे इथं झालेलं आहे बघा. सरळ हो का बघा इथं कसं, म्हणजे हा बी चौक आहे. गडचिरोलीमध्ये जवळपास फक्त 3-4 चौक आहेत. ठीक आहे, हा कारगिल चौक, गांधी चौक आणि ITI चौक, आणि तिकडे कॉम्प्लेक्सकडे त्याला चौकच म्हणून घ्या आता. ठीक आहे, 4 चौक खूप झाले भाई गडचिरोलीमध्ये. पण चंद्रपूरमध्ये मला वाटते 20 पेक्षा वर तर चौक असतीलच भाई इथं. लेफ्ट हो का, 20 पेक्षा अधिक चौक असतील. काय म्हणतं, लोक बी ॲडव्हान्स आहेत भाई. आपल्याला येताना मगाशी सांगलं ना तुम्हाला, काय करतायत विचार करा, कार बनव. हां, चंद्रपूरच्या मुली हां आपल्याला. ठीक आहे, याच्या जागी गडचिरोलीच्या मुली राहिले असते तर चेहरा लपवले असते कॅमेरा पाहून. ठीक आहे, कॅमेरा पाहून चेहरा लपवले असते, छपरी म्हणले असते. असंच आहे काही, असंच आहे. म्हणून याच्यामुळे, याच कारणामुळे गडचिरोली आहे आणि चंद्रपूर आहे. ओके, आता पुन्हा एक चौक आलेला आहे. म्हणजे इथं सायंकाळच्या वेळेला किती ट्रॅफिक असते तुम्ही विचार करू शकता. गडचिरोलीमध्ये काहीच ट्रॅफिक नाही आहे भाई. आणि इथं जाताना थोडा म्हणजे काळजीनं जावं लागते, कारण इकडून तिकडून ट्रॅफिक आहे. ठीक आहे, सिटी अशी तशी नाही आहे, जिकडून तिकडून गाड्या येतात आणि ब्लॉग बनवता ब्लॉगकडे लक्ष राहते अर्धी, आणि अर्धी राहते रोडाकडे. तर कधी कधी थोडा डिसबॅलन्स होऊन जाते. ठीक आहे, असं सीन आहे. हा उड्डाणपूल बघा आपल्या चंद्रपूरचा. चंद्रपूरमध्ये मेट्रो नाही आहे गाईज. आपण उड्डाणपुलानं चाललो, उड्डाणपुलानं आपण उडत नाही चाललो. ठीक आहे, आणि गाईज पण आम्ही उडू शकतो ना आपल्या 250 वर. कोकणात व्लॉग बनाते इतना रिस्क लेते हुए भाई, इतना चंद्रपुर में नई सिटी में आया, नज़र मेरी अलग रह रही. ठीक है, ब्लॉग पे नज़र रह रही, इधर उधर से बाइक आ रहे, इतना रिस्क लेके ब्लॉग बना रहा तो सपोर्ट तो बनता ना गाइस. चंद्रपुर की पब्लिक हो या फिर गडचिरोली की, सपोर्ट दिखाओ गाइस, क्योंकि वन एंड ओनली MS13 मोटो व्लॉगर गाइस. ठीक है, अपना सिन्नी भाई का एक भाई है, उससे भी मिलेंगे भाई एक दिन. A few moments later. इसलिए गाइस व्लॉग बनाने में बहुत दिक्कत होती है मेरे को, नहीं क्या. साला व्लॉग बनाते बनाते स्टोरेज खत्म हो जाता है गाइस. अभी तक मैं बड़बड़ कर रहा था. ठीक है,
हाँ वो बड़बड़ वेस्ट हो गया भाई वो बडबड जो था ना मेरा ते जे पाचड पाचड पचड पचड करत होतो मी ते पूर्ण वेस्ट होऊन गेला गाईज त्याच्यामुळे पूर्ण माणूस डिमोटिवेट होते काय म्हणता तुम्ही कारण एवढ्या मेहनतीने आपण ब्लॉग बनवत आहोत आणि मग ते ब्लॉग मग आपलं म्हणजे वाया जात आहे आपला व्हिडिओ रेकॉर्ड नाही होत आहे व्हॉइस बरोबर नाही येत आहे किंवा आपला व्हिडिओ रेकॉर्ड झालाच नाही तर काय मोठी असं दिमागात पूर्ण हे होते ना की काही काच सांगू तुम्हाला काच सांगू तर बघा MS-34 च्या गाड्या दिसणार आपल्याला गाईज हे बघा इथं ॲटो बी आहे महिंद्रा इलेक्ट्रिक MS-34 मोटो व्लॉगर इन MS-34 गाइस समझे ना आप समझने वाले को इशारा काफी ओ दो सीढ़ी वाला जीटी गाय जीटी गढ़चिरौली में लगभग 4-5 जीटी है गाइस चंद्रपुर में कितने जीटी है बताओ चंद्रपुर की पब्लिक मामा लोग अभी वहाँ पे ट्रैफिक खुला से वाटे ना चारे बाजूचा वो देखो मामा लोग देखो मामा मामा के पास घूम घूम करके जाएंगे क्या गाइस ये देखो मामा लोग मामा ऐसा है हाँ वाह मामा अगर आप हमको पकड़ोगे तो आपको आपके लड़की को हम पकड़ेंगे लोग अभी ठोक देते गाइस अभी ठोक देते भैया तो हंस रहे हैं तो गाइस ऐसा कुछ था चंद्रपुर ज्यादा कुछ ब्लॉग नहीं बनाया ठीक है और जो ब्लॉग बनाया भाई दिल से बनाया और दिल से बनाया तो भाई सपोर्ट तो बनता है ना ठीक है भाई की मेहनत लगी बोलने में और एक्सप्लोर करने में ठीक है तो सपोर्ट दिखाओ पैसा भी चला गया गाइस हाँ ठीक है भाई एक भी पैसा नहीं बचा भाई अभी गढ़चिरौली में जाके काम तो करना पड़ेगा भाई काम क्योंकि यूपी में घूमने से घर नहीं चलता मेरा भाई काम धंधे भी करने पड़ते ठीक है